काल पत्नी पीडित पुरुषांची पिंपळ पूजा आणि आज महिलांची वट पूजा। दोन परंपरा, दोन भावना आणि न्यायाचा एकच प्रश्न। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करोडी येथे वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पत्नी पीडित पुरुष आश्रमाच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली। राज्याच्या विविध भागातून आलेल्या पत्नी पीडित पुरुषांनी पिंपळ वृक्षाचे पूजन करून त्याला प्रतिकात्मक स्वरूपात उलट्या 108 प्रदक्षिणा घातल्या। देशभरात पत्नी पीडित पुरुषांच्या समस्या मांडण्यासाठी विविध संघटना कार्यरत असल्याचा दावा संबंधित संघटनांकडून केला जात असून गेल्या 7 वर्षांपासून करोडी येथे हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे। आंदोलनात सहभागी झालेल्या पुरुषांनी वैवाहिक आयुष्यातील मानसिक छळ, खोट्या तक्रारी, दीर्घकाळ चालणारे न्यायालयीन वाद, मुलांपासून होणारा दुरावा आणि आर्थिक, मानसिक तणाव अशा विविध समस्यांकडे शासन आणि समाजाचे लक्ष वेधले। उपस्थित पुरुषांचे म्हणणे आहे की अनेक घरांमध्ये किरकोळ कारणांवरून सुरू होणारे वाद पुढे गंभीर स्वरूप धारण करतात आणि काही प्रकरणांमध्ये पोलीस ठाणे तसेच न्यायालयापर्यंत पोहोचतात। अशा वेळी पुरुषांची बाजूही निष्पक्षपणे ऐकली जावी अशी त्यांची मागणी आहे। अलीकडच्या काळात विवाहबाह्य संबंध, वैवाहिक वाद तसेच प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या झाल्याच्या काही घटनांनी समाजाचे लक्ष वेधले आहे। त्यामुळे काही पुरुषही अन्यायाचे बळी ठरत आहेत का यावर समाजानं गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले। मी राहुल पाडवे, पत्नी पीडित पुरुष आश्रम जेव्हापासून स्थापन झाला तेव्हापासून ॲडव्होकेट भारत फुलारे आणि मी सोबत काम करतो। ॲक्च्युली काय होतं की या व्यवस्थेमध्ये पुरुषांना जो त्रास होतो तो त्रास कुठे आपण जर सांगायला गेलो तर आपलं कोणी ऐकत नाही। कारण एक मन आहे की मर्द को दर्द नाही होता, त्यामुळे पुरुषांचं कुठं ऐकलं जात नाही। आणि या जवळपास या सर्व घटनांमध्ये असं झालेलं आहे की माझी जी पूर्वाश्रमीची पत्नी होती, म्हणजे 2021ला जो घटस्फोट झाला त्यापूर्वी तिचा मित्र प्रमोद केदार, तो की जो MECB श्रीरामपुरीमध्ये आहे, या दोघांनी मिळून माझ्या विरुद्ध कट करत असून मला अनेकदा कारागृहात पाठवलं। यावेळेस सुद्धा मला एका खोट्या केसमध्ये कारागृहात पाठवलं। त्याच्यात मी जवळपास 4 वर्षे सव्वा 4 वर्षे कारागृहात राहिलो। आणि जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा मला समजलं की जो FIR माझ्या विरोधात होता तो FIRच्या कलम पोलिसांनी हाताने खाडाखोड केल्या आणि त्या खाडाखोड केल्या कलमाखाली मला जवळपास सव्वा 4 वर्षे जेलमध्ये राहावं लागलं। त्यासाठी मला मान्य सुप्रीम कोर्टात जाऊन बेल जामीन घ्यावं लागले। म्हणजे हा जो अन्याय आहे, म्हणजे एखादी महिला खोटी केस दाखल करते आणि तिच्या मित्राच्या मदतीने ते काय त्यासोबत राहून दुसऱ्यावर जो गुन्हा दाखल करते पतीवर, तो हा जो अन्याय आहे तो कुठं ना कुठं थांबला पाहिजे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमची मागणी अशी आहे की पत्नी पीडित पुरुष आश्रमाचा उद्देश हा आहे की आज जे तथाकथित जे कायदे आहेत त्या कायद्यामध्ये बदल होऊन समान जो आर्टिकल भारतीय संविधान जे आलेलं आहे की कायद्यापुढे समानता, ती समानता असली पाहिजे। पुरुषांना महिलांना जे असतं ते पुरुषांनाच कायदे सारखे सर्वांना असले पाहिजे। आणि एखादी महिला नवरा बायकोच्या भांडणामध्ये एखादी महिला जर पोलीस स्टेशनला गेली तर काय होतं की तिचा कोणताही पुरावा न लागता गुन्हा दाखल केला जातो आणि त्या गुन्ह्यात त्या माणसांना, त्या व्यक्तीला जवळपास 4 वर्षे 5 वर्षे कोर्टात चक्रा माराव्या लागतात, ट्रायल चालतात, साक्षीदार द्यावं लागतात, पुरावे द्यावं लागतात, वकिलाची नेमणूक करावी लागते, अशा अनेक अडचणी येतात। त्यामुळे ह्या कुठं थांबल्या पाहिजे। पुरुष आयोगाची स्थापना झाली पाहिजे, महिला तक्रार निवारण पुरुष तक्रार निवारण केंद्र सुद्धा झालं पाहिजे, हीच आमची अपेक्षा। पत्नी पीडित पुरुष आश्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट भारत फुलारे यांनी हा संघर्ष महिलांविरोधात नसून महिला आणि पुरुष या दोघांनाही समान न्याय मिळावा यासाठी असल्याचे स्पष्ट केले। पुरुषांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करावा, खोट्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि प्रत्येक प्रकरणात सत्याच्या आधारावर न्याय दिला जावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। आमची मागणी अशी आहे का ज्याप्रमाणे महिलांना कायदे तसे पुरुषांना देखील कायदे झाले पाहिजे। आणि जशा महिला उद्या वट सावित्री पौर्णिमा साजरी करतात आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं आणि आपला पती 7 जन्मापर्यंत त्यांना हाच पती मिळावा अशी आख्यायिका त्या वट सावित्री पौर्णिमेचे सांगितले जाते आणि त्याच्यासाठी ते उद्या वट सावित्री पौर्णिमा साजरी करतात। तर आमचं असं म्हणणं आहे की ज्या पत्नी पीडितांच्या बायका आहे त्या उद्या जातील आणि एक खोटं नाटं सांगतील। कारण आजच्या ह्याच जीवनामध्ये पत्नी पीडितांना एवढा असह्य त्रास असतो का पुढचे 7 जन्म विचार करणं सुद्धा त्यांच्यासाठी कठीण झालेलं आहे। आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये आणि परत वरून दीर्घायुष्य, आता पत्नी पीडित झाल्याच्या नंतर तो एका मिनिटाला एका दिवसाला तो मरतो आणि दीर्घायुष्यामध्ये म्हणजे आणखी किती त्रास सहन करून घ्यायचा। आणि जर ते वट सावित्री पौर्णिमाचे पूजा करून जर 7 जन्मापर्यंत मिळत असेल तर आमचं असं म्हणणं आहे हे पिंपळ पौर्णिमा साजरी आम्ही करतो। कारण पिंपळ हा मुंजा आहे, या मुंजाला आम्ही साकडं घालतो आणि उद्या यमराजाला पण आम्ही साकडं घालतो की हे यमराजा, हे मुंजा,
ह्या उद्या आमच्या बायका येऊन खोटं नाटं सांगून आम्हाला दीर्घायुष्य मागतील 7 जन्मापर्यंत परत या चक्रामध्ये आणि त्यांना त्यांच्या पिळवणुकीचे त्यांच्या तावडीत मागतील, तर त्यांचं खोटं नाटं ऐकू नको. आम्ही 108 उलट्या फेऱ्या मारतो आणि सांगतो की यांच्या जाटातून आम्हाला मुक्त कर, कारण ह्या जन्मामध्ये खूप भयानक त्रास झालेला आहे आणि आणखी पुढचे 7 जन्म आम्ही बघू सुद्धा शकत नाही. म्हणून आम्ही सांगतो की याच्यातून मुक्त कर. आणि आमचं असं मागणी आहे का ज्याप्रमाणे महिला आयोग आहे तसा पुरुष आयोग देखील झाला पाहिजे. एकीकडे आज महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करत आहेत, तर दुसरीकडे काही पुरुष न्याय आणि समान वागणुकीच्या अपेक्षेनं पिंपळ पूजन करत आहेत. वैवाहिक नातेसंबंध अधिक संवेदनशील होत असताना कोणतीही बाजू न घेता खऱ्या पीडिताला न्याय मिळणं हीच काळाची गरज असल्याचा संदेश या अनोख्या उपक्रमातून देण्यात आला.